नमस्कार मित्रांनो, आत्ता वाजले आहे सकाळचे 7 आणि थंडी तर एवढी प्रचंड आहे आज. स्वेटर घालूनसुद्धा थंडी थांबत नाही, म्हणजे मजबूत थंडी आहे आज. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगू की खेड्यामध्ये उठण्यासाठी कोणत्याही मॅन्युअलची अलारामची गरज नसते. की सकाळी सकाळी काय असतं की 5 वाजता आरती सुरू होते. खेड्यामध्ये आसपास 1-2 गावं असतात. या मंदिराची आरती झाली की त्या मंदिराची आरती, त्या मंदिराची आरती झाली की या मंदिराची आरती. त्यामुळे माणूस सकाळी ऑटोमॅटिक उठतोच. जेवढे झोपले आहे, सकाळी कुत्रे भुंकतात, नंतर असं पक्षी चिवचिव करतात, म्हणजे लहान मुलांची किलबिल सुरू होते. यामुळे काय होतं की मॅन्युअली अलारामची गरज नसते. सकाळी सकाळी माणूस सरासरी लवकर उठतोच. आणि आज एक नवीन विषय घेऊन येऊ मित्रांनो. आपण एक नवीन विषय घेत असतो. तर एक आपण संध्याकाळी किंवा रात्री झोपताना किंवा एखादा निवांत विचार करत असताना आपण कोणता विचार करत असतो तुम्ही सांगा बरं? एक तर भविष्यकाळाचा विचार करत असतो किंवा एक तर भूतकाळाचा विचार करत असतो. पण जनरली काय करतो का आपण विचार करताना जवळपास 80 ते 90% काय करतो का आपण भूतकाळाचा विचार करतो. तर भूतकाळाचा विचार काय असतो? आपल्या जीवनामध्ये काय झालं? हा आपल्याला असा बोलला होता. तर आपण काय करतो की नेहमी भूतकाळामध्ये जातो मित्रांनो. तर ॲक्च्युली काय होतं की माणसाने नेहमी भविष्यकाळाचा विचार करायला असतो. भूतकाळाची थिंकिंग थोडीशी करायची असते आणि त्याचा पाठ घेऊन माणसाने भविष्याकडे जायला असतं. पण माणूस काय करतो की नेहमी भूतकाळाचा विचार करत असतो. अरे आपण असं केलं होतं, असं झालं, तो आपल्यासोबत भांडणं झालं, हे झालं, ते झालं, आपल्याला असं केलं, तसं केलं. हे आपण आयुष्यभर काय करतो की आपल्या पाठीमागचा जो भूतकाळ आहे ना, त्या भूतकाळाचा विचार करत असतो. तर मित्रांनो, आपल्याला जर पुढे जायचं असेल आयुष्यामध्ये, तर नेहमी आपल्या भविष्यकाळाचा विचार करत चला. म्हणजे खूप साऱ्या अशा घटना होतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये. भूतकाळामध्ये आपण नेहमी त्याला विचार करत असतो. आणि जेव्हा आपण पुढे चालतो ना, आपण मागे बघतो तर काय होतं की आपल्याला ठेच लागते. म्हणजे सांगायचा अर्थ असं, जेव्हा आपण आपल्या भविष्यकाळात चालत असतो आणि मागे जेव्हा बघतो तर काय होतं, व्हायबल होते. ती दिशा आहे आपली, ती दिशा बदलून जाते मित्रांनो. तर नेहमी आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सक्सेस पाहिजे, आनंद पाहिजे, तर भूतकाळाच्या गोष्टींना मित्रांनो विसरत जायला पाहिजे माणसाने. कारण की भूतकाळ हा एक घडलेली गोष्ट असते, ती कधीही न बदलणारी असते. फक्त त्यावर विचार करून, वारंवार विचार करून काही फायदा होत नाही. आपली जी भविष्याकडे ग्रोथ असते, जे प्रेझेंटमध्ये जगत असतो किंवा जे भविष्यामध्ये जगायचं असतं, त्याची ग्रोथ 100% कमी होते मित्रांनो. आणि त्या दिशेकडून आपण जे पाऊल टाकतो, ते पाऊल आपलं काय होतं का वाकडं तिकडं पडायला लागतं. त्यामुळे आपण ते अचिव्हमेंटपर्यंत पोहोचत नाही. जर आपण नेहमी सांगतो की अरे भूतकाळामध्ये मी एवढं कष्ट केलं, याने मला धोका दिला, त्याने मला दगा दिला, हा माझ्याशी चांगला वागला नाही, तो माझ्याशी वाईट बोलला. आपण नेहमी विचार करत असतो त्याने असं केलं तर आपण असं करू. पण मित्रांनो काय होतं माहिती आहे का, जे आपला आनंद आहे, जे आपल्याला जगायची दिवस आहे, ते आपण काय करतो विनाकारण व्यर्थ घालतो. मित्रांनो मला एक सांगा, ज्या भूतकाळात गोष्टी घडलेल्या आहेत त्या आता बदलणार आहे का? तर बिलकुल नाही बदलणार. तर त्याच गोष्टीवर आपण वारंवार विचार करतो, त्याचा काही उपयोग होतो का? म्हणजे आता एखाद्या माझ्या जीवनामधील 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी एखादी घटना घडली आणि जर कोइन्सिडेंट जर तो एखादा सस्पेन्स आला आणि मी त्याच गोष्टीवर वारंवार आता सध्याला विचार करतोय, तर आताचा जो टाईम आहे ना माझा, तो आता वेस्ट चालला आहे ना. आता मी प्रेझेंटमध्येही जगत नाही आणि भविष्याचा देखील विचार करत नाही. मी कशाचा विचार करतोय? पास्ट, जी गोष्ट 5 वर्षापूर्वी झाली, 10 वर्षापूर्वी झाली, त्याचा आता काही उपयोग आहे का मित्रांनो? तर बिलकुल नाही. तर मला एकच सांगायचं आहे की जीवनामध्ये आनंदी जगायचं. तर मित्रांनो, भूतकाळाला नेहमी विसरत चला आणि प्रेझेंटमध्ये जगता जगता भविष्याचा विचार करत चला. म्हणजे असं नाही आता मी इथे झोपलो आहे, आता मी भविष्याचा 5 वर्षापूर्वी काय होईल, काय नाही याचा विचार सोडून द्या मित्रांनो. तर तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तर आपण सध्या एखाद्या ठिकाणी फिरायला आलो ना, तर काय करायचं, फिरण्याच्या त्या जागेचा पूर्ण आनंद घ्यायचा. तुम्ही जर मला एक सांगायचं, तुम्ही जर आनंद घ्यायचा असेल जीवनामध्ये, तर लहान मुलं जसं वागतात, जसं खेळतात, त्या पद्धतीने तुम्ही वागा मित्रांनो. कुणाचा विचार करू नका. खूप सारे लोकं असतात की ते आपल्या लाईफचा एन्जॉय घेतात आणि लोकं म्हणतात, "काय रे लहान पोरासारखं करतोय, लहान पोरासारखं खेळतोय." तर मित्रांनो, माणसाने खूप मॅच्युअर झालं ना, माणसाला आनंद जगता येत नाही. आज मला लोकांचं खरंच कळत नाही की माणूस खूप म्हणजे काही ॲटिट्यूड दाखवतात, काही खूप मॅच्युरिटी दाखवतात. म्हणजे असं लोकांना वाटतं की बाबा मोठं झालं की कोणाला बोलू नये, खेळू नये, बागडू नये.
तर मित्रांनो, माणसाचा आनंदच आहे. माणसाने खेळता खेळता जीवन जगायला पाहिजे. आनंद म्हणजे आता सध्या मी माझ्या घरामध्ये पुतणे आहेत, माझी छोटी मुलगी आहे, तर आम्ही नेहमी धिंगाणा घालतो मित्रांनो. तर माणसाने काय करायला पाहिजे, की आपली जी लाईफ आहे ना, ती लाईफ व्यवस्थित जगायला पाहिजे. आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत, त्यांच्यासोबत त्यांच्या मेंटॅलिटीनुसार खेळावं लागतं. म्हणजे आता मी म्हटलो, आता माझी एक मुलगी 2 वर्षाची आहे, मी म्हणतो की तिला, ती म्हणते पप्पा घोडा बना, तर मी तिला पाठीवर घेऊन फिरतो, डोक्यावर घेऊन फिरतो, जसं म्हटलं तसं. कारण की त्यांची ती मेंटॅलिटी असते, त्यांचं ते बालपण असतं, त्यांच्यासारखं आपल्याला जगावं लागतं मित्रांनो. म्हणजे मॅच्युरिटी एक म्हणजे जे मायनर असतं त्यांची मेंटॅलिटी वेगळी असते, जे लहान मोठे असतात त्यांची मेंटॅलिटी वेगळी असते. पण जे घरातलं लहान मुलगा असतो, त्याचं बालपण असतं, ते बालपण हिरवून घेऊ नका मित्रांनो. तर ते बालपण देखील त्यांना जगता आलं पाहिजे. म्हणजे सांगायचा अर्थ असाच, की आयुष्यात माणसाने प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधायला पाहिजे. आज माणूस म्हणजे खूप सांगतो, की अरे तो मोठा झाला, असा वाग, तसा वाग, ह्या गोष्टी कर, त्या गोष्टी कर. प्रत्येक गोष्टीने माणसाने जगायला, प्रत्येक गोष्टीत आनंद बघा. कुणालाही लाज धरू नका, काही नाही, बिंदास. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, कुणाचाही विचार करायचा नाही. आपली लाईफ आहे, आपल्याला पाहिजे तसं जगायचं. फक्त आपलं जगताना एक प्रश्न स्वतःला विचारायचं, मी जे करतो आहे ते योग्य आहे की नाही, स्वतःला विचारा मित्रांनो. जर स्वतःच्या मनातून प्रश्न आला, उत्तर आलं की होय तू स्वीकारतो आहे, योग्य आहे, वाईट नाही, तर बिनधास्त करायचं मित्रांनो. आयुष्य आहे आपलं आयुष्य जगत बसायचं. आणि ज्या भूतकाळाच्या गोष्टी आहेत त्या पूर्ण परमनंट डिलीट करा. शिफ्ट दाबून जे डिलीट करतो आपण, त्या परमनंटली तुम्ही डिलीट करा. आणि जे भविष्याचं आहे आपलं, तर ते भविष्य बघा. म्हणजे प्रेझेंटमध्ये जगता जगता तुम्ही भविष्य बघा मित्रांनो. खूप सारे लोक काय करतात, की प्रेझेंटमध्ये खूप कष्ट करतात, खूप कष्ट करतात, खूप कष्ट करतात. मला गाडी घ्यायचं, मला बंगला घ्यायचा. पण तुम्ही जे आत्ता जीवन जगत आहे ना, ते दगदगीचं जीवन आहे. तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही आता 5 वर्षात जो पैसा कमवणार आहे, पुढच्या 5 वर्षात तुम्हाला गाडी घ्यायची, बंगला घ्यायची, पण तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित असाल का मित्रांनो? तोपर्यंत आपलं आयुष्य असेल की नसेल माहीत नाही. किंवा आपल्याकडे पैसा आहे, किंवा एखादी कोणतीही घटना घडेल, काही होईल, तर त्यासाठी फक्त तुम्ही भविष्याचा विचार करा. पण जे प्रेझेंट आहे त्या प्रेझेंटमध्ये जगत चाला मित्रांनो. माणसाचं आज खूप आहे, माणूस सगळा पैशामागे लागला आहे. त्याला जीवन म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, सगळं विसरत चालला आहे माणूस. माणसाची एक मेंटॅलिटी बनली की नाही, सकाळी उठायचं, कामाला जायचं, संध्याकाळी यायचं, घरी यायचं, मोबाईल बघायचं, झोपायचं, काय रुटीन असेल ते. पण माणूस जीवनातला आनंद नेमकं काय आहे, आनंद म्हणजे काय, माणसाचं जीवन म्हणजे काय, हे माणूस विसरत चालला आहे मित्रांनो. तर खरंच जगायचं असेल तर खरंच एक विचार करा, डोळे बंद करा. आपलं माणसाचं आयुष्य आहे, आपण आत्तापर्यंत काय काय जगलेलो आहे, किंवा आपल्या काय काय इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहे, काय काय आपल्या विश आहे, त्या सगळा पूर्ण करण्याचा विचार करा मित्रांनो. तुम्हाला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं तर बिनधास्त जा मित्रांनो. मागचा पुढचा विचार करायचा नाही. कारण की ज्या गोष्टी व्हायच्या आहे त्या होणारच आहे. जर आपण असं म्हटलो की नाही मला फिरायला जायचं आहे, पुढच्या वर्षी जाऊ, त्याच्या पुढच्या वर्षी जाऊ, तो दिवस कधीच येत नाही मित्रांनो. तर जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, तर बिनधास्त करा मित्रांनो. कशाचाही विचार करू नका. कारण की वेळ आणि टाईम गेला ना, संधी येत नाही. संधी एकदा दोनदा येते, पुन्हा येत नाही. आणि त्यामुळे मी नेहमी सांगत असतो मित्रांनो, ज्या भूतकाळाच्या गोष्टी आहेत त्या नेहमी डिलीट करत चला. काही आठवणी अशा असतात की त्या विसरता येत नाही, परंतु त्या आठवणी विसरल्या तर आपल्याला पुढे पाऊल टाकता येतो, आपण पुढे काहीतरी करू शकतो. तर असं सांगायचं की भूतकाळाच्या गोष्टीचा करून उपयोग नाही. त्या गोष्टी होऊन गेलेल्या असतात, निरर्थक त्याच्यावर विचार करणं हे चुकीचं आहे. तर हा एक साधा व्हिडिओ होता मित्रांनो. आपण कुठलाही विचार करून व्हिडिओ बनवत नाही, एक जे मनात आलं ते. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की चॅनलमध्ये म्हणजे आपल्या कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घेऊन येऊया आपण अजून पुढचा एखादा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.